सरकारने त्या दिवशी जे सांगितलं ते सांगितलं. आता हैदराबाद गॅजेट ह्याची चौकशी चालू आहे. त्यामध्ये ज्यांची नावं असतील त्या लोकांना ते देण्यात येणार आहे. याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेच मंत्रिमंडळ आम्ही ह्या मताशी सहमत आहोत की मराठ्यांचं जे मुख्यमंत्री त्या दिवशी घोषणा केलेली आहे ती ठाम केलेली आहे. त्याबद्दल काही दुमत नाही आहे. दुसरा मुद्दा आहे ओबीसीला कुठेही टच न करता करायचा आहे. या मताशी पण ते ठाम आहेत. त्याच्यामुळे दोन्ही समाजाला बॅलन्सिंग ठेवून हे करणार आहेत. त्यामुळे कोणी त्याची काळजी करायची नाही असं आम्हाला वाटतंय. प्रश्न असा आहे ओबीसीच्या नेते मंडळींना किंवा इतर मान्यवरांना असं वाटतंय की आमच्यातलं आरक्षण मराठ्यांना देऊन आमच्यावर अन्याय होतोय आणि मराठ्यांना असं वाटतंय की आम्हाला डावललं जातं. त्यामुळे बॅलन्सिंग ठेवून हे सगळं केलं जाणार आहे. दोन्ही समाजाला न दुखावता हे समाधान होणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे दोन्ही समाजाच्या नेते मंडळींना, लोकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना की जे होणार आहे ते चांगलं होणार आहे आणि कोणावरती अन्याय पण होणार नाही याची पण दक्षता आम्ही घेऊ. कधीपर्यंत लागेल हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विचारलं तर फार बरं होईल. कारण त्यांचा आदेश येईल तसं होईल आणि त्याचं आम्ही पालन करू. परंतु आज आम्ही जे काय एका मंचावर होतो तो रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांच्या जे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा जो काय मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजनेचा जे कार्यक्रम होता त्याच्यासाठी हा कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. मलाही निमंत्रण होतं, त्यांनाही होतं, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो. बाकी काही नाही. जे आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतोय. जो काम करल तो पुढे जाईल आणि त्या उक्तीप्रमाणे आमचे तालुका प्रमुख असतील, इतर पदाधिकारी असतील, आमचे आमदार, आम्ही स्वतः हे आम्ही काम करतोय आणि कार्यकर्त्याला ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आमचे अलिबागचे आमदार, तिकड कर्जतचे आणि आम्ही देतोय आणि त्याच्यामुळे त्याला आकर्षित होऊन हे कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात.